नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमची लाईफस्टाईल मध्ये. आणि आज आपण पुन्हा एक नवीन विषय घेऊन येत आहोत आणि तो आहे मागी गणेश जयंती. सो गणपती बाप्पा मोरया. सो आज आपण जाणार आहोत सासमिरा मार्गावरळी येथील एकता सोसायटी या बिल्डिंगमध्ये. तिथे आज आपण भेटणार आहोत श्रीमती गंगा पाटील यांना, कारण त्यांच्या घरी गणपतीचं आगमन लवकरच होणार आहे. चला बघूया त्यांच्याकडे काय तयारी चालू आहे. चला. आपण आता आलो आहोत गंगा पाटील यांच्या घरी. आपण बघतच असाल की तयारी खूप जोरदार चालू आहे. फुलांचं इतकं छान आणि सुंदर डेकोरेशन सुरू आहे. आता आपण चाललोय निलेश म्हात्रे यांच्या घरी. चला बघूया तर त्यांच्याकडे काय तयारी चालू आहे. चला मंडळी, चला. तो आता आपण आलो आहोत निलेश म्हात्रे यांच्या घरी. चला बघूया त्यांच्या घरी काय तयारी चालू आहे. चला. मंडळी, तुम्ही बघू शकता की निलेश म्हात्रे यांच्या घरी खूप छान तयारी चालू आहे. सुंदर डेकोरेशन केलं त्यांनी. आता फक्त सगळ्यांची उत्सुकता लागली आहे ते गणपतीच्या आगमनाची. आता आपण निघालोय गणपती बाप्पाच्या आगमनासाठी. गणपती बाप्पा मोरया. अशा प्रकारे आपल्या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. तर सर्वांनी या आनंदात सहभागी होऊया. गणपतीचे एकूण 3 अवतार मानले गेले आहेत. त्यातील पहिला अवतार वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पुष्टीपती विनायक जयंती म्हणून, तर दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला श्री गणेश चतुर्थी म्हणून पार्थिव गणेश पूजन करून आपण साजरा करीत असतो. तर तिसरा अवतार हा माघ शुक्ल चतुर्थीला गणेश जयंती म्हणून आपण साजरा करीत असतो. मागी गणेशोत्सवाची एक कथा आहे. गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजे ज्या दिवशी गणेश जन्म झाला, तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. या दिवशी गणेशाने नरांतक राक्षसाला ठार मारले. त्यासाठी त्याने कश्यपाच्या पोटी विनायक नावाने अवतार घेतला. म्हणून ही मागी गणेश जयंती सर्वत्र साजरी केली जाते. या दिवशी उपवास करून गणेश पूजन करून तिळमिश्रित गुळाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करतात. एक वेळ उपाशी राहून या दिवशी जागरण करायचे असते. या तिथीला स्नान, दान, जप व होम कर्म केल्यास गणेश कृपा राहते, अशी ही भाविकांची श्रद्धा आहे. सो वहिनी, तुम्हाला असं काय वाटलं की आपण गणपती आणावं घरी? मला म्हणजे आवड बी होती गणपतीची आणि खूप वेळ लावला. आपण सप्टेंबरमध्ये आणूया गणपती. तर काही लोक बोलली सप्टेंबरमधल्या नको आणू, तू मागी गणपती आहे.
तुझ्या स्वप्नात येतो तो छान गणपती असतो. अच्छा, म्हणून तुम्ही ते म्हणून मी ठरवलं. ते ठरवलं. आणि किती आता माझ्या गणपतीला 10 वर्ष झाले. ओके. सो कसं वाटते म्हणजे गणपतीचा छान आगमन? आनंद वाटते आणि प्रसन्न वाटते. भक्ती, तुला कसं वाटते ह्या गणपती बाप्पा तुम्ही कधीपासून आणता आणि का आणता? गणपती बाप्पा आणायचे कारण म्हणजे आमच्या अर्णवच्या जन्मापासून आम्ही गणपती बाप्पा आणतोय. अच्छा. म्हणायला गेलं तर आमचा बाप्पा नवसाचाच बाप्पा आहे. आज 10 वर्ष झाली आम्ही गणपती आणतोय आमच्या घरी. खूप आनंद होतोय, उत्साहाचं वातावरण असतं. 1.5 दिवस खूप छान वाटतं. सगळे येतात, मजा करतात. मजा करतात. हो, धमाल असते, खूप मज्जा. 1.5 दिवस मज्जा. बहिणी, कसं वाटतं तुम्हाला? खूप छान. 1.5 दिवस आमच्याकडे गणपती असतो. सगळं आमचं घर माणसांनी भरलेलं असतं. सगळ्यांना जेवण, नाश्ता खूप बरं वाटतं. आणि जेव्हा गणपती विसर्जन होतं तेव्हा तेवढं दुःखही होतं आम्हाला. ओके. सो एक म्हणतात ना आपल्याला, एक गणपती बाप्पाची आगमनाची आतुरता आणि जातो तेव्हा ते दुःख, म्हणजे एवढं प्रेम असतं ना आपल्याला गणपती बाप्पाबद्दल, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि सगळ्यांना त्याची प्रचिती आहे. सो आपण सगळ्यांनी एकदा मिळून बोलूया, गणपती बाप्पा मोरया. चला तर आपण जाणून घेऊया जेवणाची मेजवानी काय आहे. सो ताई, आज सांगू शकाल का जेवणाची मेजवानी काय असणार आहे ते? हो, आमच्या सकाळच्या जेवणामध्ये वरण भात, चवळीची भाजी, मुळ्याची भाजी, उकडीचे मोदक. वाह, छान. मेजवानी तर खूपच छान आहे. सो संध्याकाळची पण मेजवानीची तयारी चालूच असणार आहे. सो मला सांगू शकाल का की संध्याकाळची मेजवानी काय असणार आहे? वरण भात, वालाची भाजी आणि वांग्याचं भरीत, अरे वा. लापशी, चपाती, पापड आणि लोणचं. अरे वा, आत्ताच तोंडाला पाणी सुटलंय. इतके छान मेनूज आहेत. सो मंडळी, तुम्ही सर्वांनी याचा आस्वाद घ्या आणि तुम्ही देखील दर्शनाला या. गणपती बाप्पाच्या आरतीची सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी तुम्ही बघू शकता गणपती बाप्पाला किती छान उकडीचे मोदक, लाडू आणि जेवणाचं नैवेद्याचं ताट दाखवलेलं आहे.
आता आपण लवकरच भेटूया पुढील भागात, म्हणजे आज रात्री जागरण आणि उद्या विसर्जन कार्यक्रमात. तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.